काही माणसं आपल्यातून खूप लवकर निघून जातात याची खंत मनाला सारखी जाणवते। ज्या अभिनेत्रीने कला क्षेत्राला एक नवीन ओळख मिळवून दिली, तिच्या नाकावर रुपेरी नथ, ती हसायला लागली की सबंध वातावरण खळखळून उठायचं। अभिनय एवढा परिपक्व की रसिक मन केव्हाही तिच्या चरणी लीन व्हायचं। तिच्या निव्वळ डोळ्यांच्या हालचालीवरून अभिनय कसा करायचा याचे जिवंत उदाहरण म्हणजे स्मिता पाटील। नमस्कार, मी मानसी न्यूज अनकटच्या कलारंजन कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यामध्ये झाला। स्मिता यांनी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकातून अनेक कामं केली। सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणाऱ्या स्मिता यांनी तिच्या जेमतेम एक दशकाभराच्या कारकिर्दीत 80हून अधिक हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं। धुळ्यातील शिरपूर येथील मूळ रहिवासी असलेले स्मिता यांचे वडील शिवाजीराव पाटील हे सहकार क्षेत्रातील अग्रणी नेते व माजी मंत्री होते। त्यांच्या आई विद्याताई पाटील या सुद्धा सामाजिक कार्याशी जोडल्या गेल्या होत्या। राष्ट्र सेवा दलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिता पाटील यांनी प्रारंभीच्या काळात मुंबई दूरदर्शन येथे वृत्त निवेदिका म्हणून काम केलं। त्यानंतर पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधून यांनी अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं। स्मिता यांच्या वयाच्या 12व्या वर्षी यांचे सुप्त गुण हेरून दिग्दर्शक श्याम बेनगल यांनी निशांत आणि चरणदास चोर या चित्रपटात स्मिता यांना अभिनयाची संधी दिली। हिंदी चित्रपट सृष्टीतील पदार्पणानंतर गुजरातीमधील सहकारी, दूध चळवळीवर आधारित मंथन आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारलेला भूमिका या बेनगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। भेदक आणि बोलके डोळे यांचा वापर करून स्मिता यांनी केलेल्या संवेदनशील अभिनयामुळे त्यांना कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळाली। सावळा रंग असला तरी विलक्षण बोलका, मराठीत सांगायचं तर फोटोजेनिक चेहरा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं। याच बळावर त्यांनी भारतीय सिनेमात 70च्या दशकापासून प्रवाहित झालेल्या समांतर सिनेमातील वास्तववादी भूमिका साकारल्या आणि वास्तववादी अभिनय शैलीचा प्रत्यय जगभरातील सिने रसिकांना दिला। 1980 ते 1986च्या दरम्यान त्यांनी काही कलात्मक चित्रपटांमध्ये स्मिता यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या। भूमिका जगणे म्हणजे काय याचा प्रत्यय स्मिता यांनी प्रत्येक भूमिकेतून दिला। त्यामुळे त्यांच्या अभिनयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली। यात गमन, आक्रोश, चक्र, अर्धसत्य, मिर्च मसाला आदी चित्रपटांचा समावेश होतो। त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटातून समाजातील शोषित घटकांच्या व्यथा, वेदना आपल्या भूमिकातून अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर साकारल्या। हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी प्रादेशिक भाषातील चित्रपटातूनही भूमिका केल्या। त्यात मराठी जैत रे जैत आणि उंबरठा हे चित्रपट अविस्मरणीय ठरले। तसेच बंगालीमध्ये अकालेर संधाने, गुजरातीमध्ये भवानी भवई या प्रादेशिक चित्रपटात त्यांनी लक्षणीय भूमिका केल्या। 1986 मध्ये स्मिता यांच्या आयुष्याला वळण देणारी आणखी एक गोड क्षण आला, तो म्हणजे स्मिता यांचं लग्न। स्मिता पाटीलचा विवाह अभिनेता राज बब्बरशी झाला। राज बब्बर यांचं पहिलं लग्न अभिनेत्री नादिरा जहीर हिच्याशी झालेलं असतानाही भिगी पलकी या चित्रपटात स्मिता यांच्यासोबत एकत्र काम करत असताना राज बब्बर स्मिता यांच्या प्रेमात पडले आणि राज बब्बर स्मिता पाटील यांचं लग्न झालं। समांतर सिनेमात भूमिका करत असताना त्यांनी व्यावसायिक चित्रपटातूनही भूमिका केल्या। त्यात नमक हलाल, शक्ती या चित्रपटातून त्या वेळेचे व्यावसायिक चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत, तर आखिर क्यों या चित्रपटातून त्यांनी राजेश खन्ना यासारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर भूमिका केल्या। स्मिता आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केल्यामुळे दोघांच्यात चांगली ओळख होती आणि त्यांच्यातलाच एक किस्सा सांगायचा तर एका रात्री स्मिता पाटील यांना भयानक स्वप्न पडलं। हे स्वप्न अमिताभ बच्चन यांच्याशी रिलेटेड होतं, ज्यामुळे स्मिता पाटील खूप अस्वस्थ होत्या। अमिताभ यांच्यासोबत काहीतरी वाईट होणार असल्याचा त्यांना आभास झाला। मध्यरात्री 2 वाजता अचानक स्मिता यांना जाग आली आणि त्यांनी थेट अमिताभ बच्चन यांना फोन केला। त्यांना कळलं की अमिताभ सध्या बंगळूरमध्ये कुली सिनेमाच्या शूटिंगसाठी गेले, म्हणून त्यांना बंगळूरच्या हॉटेलमध्ये फोन केला। एवढ्या रात्री अभिनेत्रीचा फोन आल्याने अमिताभही घाबरले, पण स्मिता पाटील यांनी फोन केलाय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाची गोष्ट असेल म्हणत ते रिसेप्शनवर फोन घ्यायला गेले। तेव्हा स्मिता पाटील म्हणाल्या की तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा अमिताभ हो म्हणाले आणि पुढच्याच दिवशी अमिताभ बच्चन यांचा कुलीच्या सेटवर भयानक अपघात झाला। खरं तर स्मिता पाटील यांना ज्योतिष विद्या माहित होती।
शक्ती सिनेमाच्या शूटिंग वेळी अमिताभ यांनी स्मिता पाटील यांना हात दाखवला होता, तेव्हा त्यांच्यासोबत मोठी दुर्घटना होणार असल्याचं स्मिता यांना आधीच माहित होतं. आता चित्रपट म्हटलं की अभिनय आलाच, पण त्याच सोबत असतात ती म्हणजे गाणी. स्मिता पाटील यांची अनेक हिंदी मराठी गाणी आजही फेमस आहेत. त्यामध्ये गगन सदन, जांभूळ पिकल्या झाडाखाली, मी रात टाकली ही मराठी, तर साजन के गुण, सावन के दिन आए अशी अजून बरीच गाणी स्मिता यांच्या नावाने रसिकांच्या ओठावर येऊ लागली. अभिनयात संवेदनशील असलेल्या स्मिता पाटील यांनी जाणीवपूर्वक सामाजिक चळवळींशी स्वतःला जोडले होते. त्यातून येणारे अनुभव त्यांनी आपल्या भूमिका साकारताना अभ्यास म्हणून वापरले. त्यांनी छायाचित्रणाचाही छंद जोपासला होता. स्मिता यांचा एकाच वेळी समांतर आणि व्यावसायिक सिनेमाच्या क्षेत्रात सारखाच वावर होता. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांना भूमिका चक्र या चित्रपटातील भूमिकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. चक्रमधील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. 1985 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री किताब देऊन गौरविलेही होते. अभिनयाव्यतिरिक्त स्मिता या सक्रिय स्त्रीवादी आणि मुंबईतील महिला केंद्राची सदस्य होत्या. महिलांच्या समस्यांच्या प्रगतीसाठी स्मिता मनापासून वचनबद्ध होत्या आणि पारंपरिक भारतीय समाजातील महिलांची भूमिका, त्यांची लैंगिकता आणि शहरी वातावरणात मध्यमवर्गीय महिलांना तोंड देत असलेल्या बदलांचा शोध घेणाऱ्या चित्रपटांमधून स्मिता यांनी काम केलं. उत्तम अभिनय, दिलखेच अदांनी स्मिता यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून ठेवलं होतं. आणि यातच स्मिता यांच्या आयुष्यातला दुसरा महत्त्वाचा क्षण आला, तो म्हणजे स्मिता आणि राज बब्बर यांचं बाळ. स्मिता यांना मुलगा झाला आणि त्यांनी मुलाचं नाव प्रतीक ठेवलं. परंतु या प्रेग्नन्सीचा स्मिता यांच्या तब्येतीवर परिणाम झाला आणि वयाच्या 31व्या वर्षी 13 डिसेंबर 1986 रोजी स्मिता यांचं निधन झालं. पण स्मिता यांची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द एवढी मोठी आहे की सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी स्मिता यांचं कौतुक केलं. यातच डेक्कन हेराल्डच्या सुरेश कोहलीच्या मते स्मिता पाटील ही कदाचित हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात कुशल अभिनेत्री होती. तिचं कार्य उत्कृष्ट आहे आणि जवळजवळ प्रत्येक भूमिकेत ती पॉवर हाऊस वास्तववादी कामगिरी करायची असं ते म्हणाले. त्याचबरोबर लेखकांनाही स्मिता यांच्यावर लिहिण्याचा मोह आवरला नाही आणि यातूनच स्मिता, स्मित आणि मी हे ललिता ताम्हणे यांनी लिहिलेलं पुस्तक लोकप्रिय ठरलं. प्रियदर्शनी अकादमीने 1986 मध्ये स्मिता पाटील यांना श्रद्धांजली म्हणून स्मिता पाटील स्मृती पुरस्कार सुरू केला. 2011 मध्ये rediff.com ने तिला नर्गिसच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची सर्वकालीन सर्वोत्कृष्ट भारतीय अभिनेत्री म्हणून सूचीबद्ध केलं. 2012 मध्ये स्मिता पाटील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट्स तिच्या सन्मानार्थ सुरू करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 3 मे 2013 रोजी तिच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागाने तिचा चेहरा असलेलं एक टपाल तिकीट प्रसिद्ध केलं. एवढ्या कमी वयात सिनेसृष्टीत आपली छाप सोडणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्रीचा हा प्रवास. व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट.